हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण झणझणीत अशी फुलगोबीच्या भरताची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी गॅसवर आपल्याला एक अशा पद्धतीचं पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी, हळद आणि मीठ टाकून मस्त मिक्स करून त्यामध्ये आपण स्वच्छ केलेली गोबी टाकायची आहे. बघा, जरड जे देठ असेल ते काढून घ्यायचे आहे. कवळा देठ असेल तर आपल्याला गोबी पाण्यामध्ये टाकायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि गोबी छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये आपल्याला गोबी चेक करायची आहे, खालीवर करायची आहे, उलटपालट करायची आहे, जेणेकरून गोबीचे देठ जे आहे ते शिजले गेले पाहिजे. आपल्याला गोबी पूर्ण शिजवायची आहे. नंतर गोबी शिजली की त्याला एका चाळणीमध्ये काढून थंड करायला ठेवायची आहे. आता एका पॅनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला सरसोचं तेल. हे सरसोचं तेलमुळे भरताला खूप छान टेस्ट आहे. तुमच्याकडे जर हे तेल नसेल, तुम्ही जे तेल खाता तुम्ही तेल टाकू शकता. बघा, त्यामध्ये आपण 7 ते 8 तिखट लाल मिरच्या टाकायच्या आहे सुक्यावाल्या. आता त्याला मस्तपैकी आपल्याला क्रंची होईस्तोवर शिजवून घ्यायच्या आहे, सळतळून घ्यायच्या आहे. फ्राय केलेल्या मिरच्या आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण 7-8 म्हणजे 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. त्या आपण तेलामध्ये छान शिजवून घ्यायच्या आहे. आता आपण टाकणार आहे 2 टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला अशा पद्धतीने कट करून घेणार आहे 2 भागामध्ये. आणि टोमॅटो जे आहे ते मी मस्तपैकी नरम होईस्तोवर साल निघोपर्यंत शिजवून घेणार आहे. त्यानंतर टोमॅटोच्या साल काढून घ्यायचे मिरच्या साहाय्याने. नंतर हे टोमॅटो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे, पूर्ण गार करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण टाकणार आहे बारीक पातळ कट केलेला कांदा टाकायचा आहे. याला पण छानपैकी कलर चेंज होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने कांदा छान झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहे. आता एक आपल्याला बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तळलेल्या मिरच्या टाकायच्या आहे, अर्धा पाऊण चमचे मीठ टाकायचं आहे. मस्तपैकी हे जे मिरच्या आहे त्या आपल्याला हाताने कुचकरून घ्यायच्या आहे. सोबतच आपण टाकणार आहे लसणाच्या पाकळ्या, याला पण छान कुचकरून घ्यायच्या आहे. टाकणार आहे आपण टोमॅटो, याला पण छान कुचकरून घ्यायचा आहे. बॉईल केलेली गोबी टाकायची आहे आपल्याला आणि तिला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हाताने मिक्स करायचं नसेल तर तुम्ही एक स्मॅशर घ्यायचा आहे, पावभाजी स्मॅश करतो ते, त्याने मस्तपैकी आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता छानपैकी मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहे आपण तळलेला कांदा. ते छान मिक्स करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित सर्व मिक्स झालं की यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी स्वच्छ ताजी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. सोबत टाकणार आहे आपण अर्धा बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे, कच्चा कांदा टाकायचा आहे. तुम्ही यामध्ये ओल्या कांद्याची पात पण टाकू शकता. बघा, आता यामध्ये आपण तडका टाकणार आहे. त्यासाठी तडका पानमध्ये आपण एक पळी तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आहे, तीळ टाकायचे आहे आणि हा तडका आपल्याला आपल्या भरतामध्ये टाकायचा आहे. याला खूप छान टेस्ट येते बघा. आणि मस्त मिक्स करायचं आहे. तयार आहे आपलं फुलगोबीचं भरीत. तुम्ही मस्त भाकरीबरोबर, भाताबरोबर मस्त सर्व करू शकता. डिटेलमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी खाली लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून फुलगोबीच्या भरताचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू शकता. बघा, तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.